वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपल्याला आपल्या लातूरची भूमिका भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा संकल्प आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। एक जास्त योजना मोदीजींचा जर कोण सांगू शकत असतील तर समोर बसलेली जनता सांगू शकते। आमच्याकडे एखादी योजना राहतोय पण मोदी साहेबांनी दिलेल्या योजनेची माहिती समोर असणाऱ्या प्रत्येक माय माऊलींना साहेब आपल्याला आठवत असेल आपण 2021 पूर्वी मी आपल्या सोबत कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होतो। जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला बोलून घेतलं आणि आम्हाला आपल्या सर्वांना सांगितलं की सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांना सांगितलं की आपल्यापैकी आपल्या भागातल्या ज्या निवडणुका आहेत ज्याचा सर्वात चांगला निकाल येईल त्या भागाला त्या व्यक्तीला त्यांनी मागेल त्या गोष्टी आम्ही सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्या भागाला देऊ। आपल्याला आठवतंय 2017-18 ची निवडणूक साहेब एखादी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला मिळाली का नाही? एखादी महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाली। साहेब 10 पैकी 8 नगरपालिका भारतीय जनता पार्टीला मिळाले। नगर पंचायत 100% भारतीय जनता पार्टीला मिळाले। 2017 मध्ये आपण सर्व यंत्रणा जे काही असतील सत्ता केंद्र असतील ते भारतीय जनता पार्टीला देण्याचं काम लातूरच्या जनतेने केलं। निवडणुका झाल्या साहेब एक अत्यंत महत्त्वाचा विषय। निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला इतक्या जनतेने दिली आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं कुणाला काय प्रमोशन पाहिजे, कुणाला काय आपल्या भागासाठी योजना पाहिजे। त्यावेळेस साहेब आपल्याला आठवत असेल त्यावेळेस आपण लातूरसाठी केंद्राकडे मेट्रो कोच कारखान्याची 2017 ला मागणी केली आणि तो मेट्रो कोच कारखाना साहेब आपल्याला आठवत असेल एका बैठकीमध्ये साहेब महाराष्ट्राचे सर्व मंत्री रेल्वे कोच कारखाना आमच्या भागामध्ये यायला पाहिजे अशी मागणी करत होते। पण देशाच्या नेतृत्वाने ठरवलं होतं ज्या भागामध्ये सर्वात अधिक मताधिक्य आपल्या भागातील लोकांनी साथ दिले त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण त्या तो जो कारखाना द्यायचा। मेट्रो कोच कारखाना हा लातूरला आला। मेट्रो कोच लातूरला आला। काँग्रेस साहेब म्हणतात कितींदा नारळ फोडणारे, मला आवर्जून सांगायचंय एकदाच नारळ फोडलं ते म्हणजे माननीय पियुष गोयल साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर 2 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आपण या योजनेचं मेट्रो कोच कारखान्याची सुरुवात केली। साहेब माझी आपल्याला विनंती आहे जसं आपण आमच्याकडे 2017 मध्ये लातूर जिल्ह्याने एक हाती साहेब एक माझी एक विनंती आहे अजून थोडंच महत्त्वाचा विषय साहेब हा विषय आपण घेणं गरजेचं आहे। आपण देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे या राज्याचे आपण अध्यक्ष मी आपल्याकडे जी मागणी करणार आहे ही मागणी लातूरच्या जनतेच्या वतीने येत आहे। लातूरच्या जनतेने आपल्याला ठरवले जसं 2017-18 मध्ये या जनतेने आपल्याला साथ दिली आणि आपण या जनतेला लातूरला मेट्रो कोच कारखाना दिला। मी आपल्या या जनतेच्या वतीने सांगतो 2024 च्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा ही लातूरची लोकसभेची असणार आहे। पण साहेब पण आमची पण मागणी करायला पाहिजे का नाही? तर या लातूरची एकच मागणी आहे 60 वर्ष झालं काँग्रेसचं सत्ता होतं सरकार होते। प्रत्येक निवडणुका आल्यानंतर पाण्याचा प्रश्न बोलला जातोय, कधी पाण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं जात नाही। आपण सर्वजण मिळून आपल्यावर या राज्यातून जबाबदारी आहे। कदाचित नागपूरवर तुम्ही कमी प्रेम करा पण लातूरवर तुम्हाला जास्त प्रेम करावं लागेल आणि
लातूरला लातूरच्या हक्काचं अधिकाराचं पाणी येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये आपण आमच्या सोबत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावा साहेब. एवढीच मागणी आहे. लातूर सर्व गोष्टींनी सक्षम आहे. जे वाहून जाणारं पुराचं पाणी आहे, समुद्रातलं पाणी, समुद्रात जाणारं पाणी आहे, हे पाणी लातूरच्या बांद्रा खोऱ्यामध्ये, तेका खोऱ्यामध्ये, कावसा खोऱ्यामध्ये हे पाणी आणण्याची आपण घोषणा याच्यासाठी प्रयत्न आपण सर्वजण करावा लागेल. ही लातूरच्या जनतेची मागणी साहेब. दुसरी मागणी लातूरच्या वतीने, लातूर म्हणजे शैक्षणिक राजधानी. लातूर शैक्षणिक राजधानी आहे. लातूरला या भागातल्या विद्यार्थ्यांनी विचार प्रूफ केलेला आहे. या भागातील देशामध्ये जवळपास एका जिल्ह्यातून हायएस्ट डॉक्टर जे निघतात देशातून कसं आहे 2000 पेक्षा अधिक डॉक्टर लातूर हा जिल्हा दिलेला आहे. 2000 डॉक्टर. सर्वात अधिक डिग्रीला लातूर जिल्हा देत आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून पहिल्या मुलगा 1 नंबरला येणारा मुलगा कोणत्या जिल्ह्याचा? मेडिकलला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? इंजिनिअरिंगला सर्वात अधिक मुलं कोणत्या जिल्ह्यातून जातात? तर केंद्रीय विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे? केंद्रीय विद्यापीठ हे लातूर जिल्ह्याला व्हायला पाहिजे. ही मागणी आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर करतो. आम्ही आपल्याकडे अधिक काय बोलणार नाही. आम्हाला माहिती आहे आपल्याला पुढे जायचंय. आज आपण हा अडचणीतून वेळ काढून शक्य नसताना मला माहिती आहे हा अडचणीची वेळ होती तरी त्याच्यातून आपण वेळ काढून या ठिकाणी आला. आम्ही सर्व महायुतीच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या महायुतीच्या सर्वांच्या विश्वासावर मी आपल्याला वचन देतो. आम्ही सर्वजण मिळून एकत्रित वचन देतात साहेब तुम्ही हे 2 गोष्टीसाठी लातूरसाठी प्रयत्न करा. लातूर जिल्हा आम्ही मला मराठवाड्याच्या बाहेर तर माहित नाही पण मराठवाड्यामध्ये क्रमांक 1 ही भारतीय जनता पार्टीची जागा येणार आहे हे वचन मी या ठिकाणी 2 वाटे 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र.